पोलीस भरती जवळ आले आणि मला 2 टाइम प्रॅक्टिस करायची. पण ती कशी करायची? जर तुमची रिकव्हरी, तुमचा फिटनेस लेवल आणि तुमचा आराम आणि डाएट जर व्यवस्थित असेल, याच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो. तुला 2 टाइम प्रॅक्टिस करायची तर मित्रांनो, तुमची जर रनिंग कमी असेल तर तुम्ही 2 टाइम प्रॅक्टिस केली तर खूप चांगलं होऊ शकतं. पण याच्यामध्ये तुमची सकाळी तुमचा मेन वर्कआउट आणि संध्याकाळी तुमची स्ट्रेंथ ट्रेनिंग, याच्यामध्ये जिम वर्कआउट असेल, गोळाफेकचा थ्रो असेल, स्ट्रेंथ लोड वाढवण्यासाठी बॉडी वेट वर्कआउट असेल, हा खूप महत्वाचा ठरतो. पण याच्यामध्ये तुमचा मोठा गॅप पाहिजे. 8 ते 10 तासांचा किंवा 8 ते 6 तासांचा तुमचा मसल रिकव्हरीसाठी तुम्हाला रेस्ट मिळाला पाहिजे. पण ह्याच्यामध्ये धोकाही होऊ शकतो. शरीर लवकर थकून जात असेल, ओव्हर ट्रेनिंग होत असेल, झोप लवकर होत नसेल, याच्यामध्ये तुम्हाला इंजर होण्याची दाट आणि 100% चान्सेस असतात. आणि सगळ्यात बेस्ट पद्धत, तुमचा एक टाइमचा क्वालिटी वर्कआउट ठेवा आणि दुसऱ्या टाइमला तुम्ही बॉडी वर्कआउट, स्ट्रेंथ ट्रेनिंग तुमचा आणि रेस्ट याच्यामध्ये खूप महत्वाचा काम करतं. प्रत्येक दिवशी आपल्याला 2 टाइम प्रॅक्टिस करायची नाहीये. आठवड्यातून 2 ते 3 वेळेस 2 टाइम प्रॅक्टिस करायची आहे आणि हळूहळू तुमची प्रॅक्टिस चांगली व्हायला सुरुवातही होणार. उदाहरणार्थ, सकाळी तुमचा चांगला वर्कआउट आणि संध्याकाळी वॉर्मअप, लेग वर्कआउट, स्क्वॉट वर्कआउट, कोर वर्कआउट, ॲप्स वर्कआउट आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग या प्रकारे जर तुम्ही वर्कआउट ठेवला आणि एकदम व्यवस्थित जर केला तर तुम्हाला 2 टाइम वर्कआउट केल्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. पण तो जरा जपूनच करावा. व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा आपल्या त्या नवीन बांधवांना ज्यांनी पोलीस भरतीची 2-2 टाइम प्रॅक्टिस करायला सुरुवात केलेली आहे. काय का जय महाराष्ट्र. जाऊ दे आता, काय चालूच राहत असल्या गोष्टी.